आयोजकांनी प्रियल पाटील देत आहेत. ओपनिंग बॅटर स्ट्रायकिंग एंडला परेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला निलेश. पहिले षटक टाकतोय तन्मय ठाकूर. पहिला बॉल चांगला ड्राइव्ह केला, गॅप मध्ये चालला, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मिड ऑफचा फिल्डर धावतोय तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल श्री गणेशा. 8:33 आजच्या या दुसऱ्या रात्रीतला बॉल डिलिव्हर्ड होतोय आणि त्यातल्या त्यात एका धावेने खातं उघडलंय. युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक तुम्ही पाहताय. 2025 मधली क्रिकेटची ही पर्वणी. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. बॉल पडला 8:33 आणि पहिली धाव खात्यामध्ये गेली आहे परेश ठाकूरच्या. हा बॉल थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, एक्सप्रेस बॉल. पंचांचा इशारा येतोय, नियंत्रण नाहीये. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 2. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एक टार्गेट सेट करावं लागेल, फायटिंग स्कोर निर्माण करावं लागेल. सुरुवात तर झाली आहे. फटका चांगला आहे, ऑन दी अप, अप्रतिम देखना फटका ते सजवत असताना बॉलला पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या रात्रीतला पहिला युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक चौकार. कडक फटका, कडक चौकार आणि ऑन दी अप खेळत असताना बरोबर दिशा दिली. 4 धावा मिळत असताना पाहायला मिळतात. परत एक वेळा जागेवरूनच फटका सजवलाय समोर, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून परत एक वेळा जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे पहिल्या बॉलवर सिंगल, त्याच्यानंतरच्या 2 बॉलवर 2 खणखणीत चौकार मारलेत फलंदाज निलेश ठाकूरने. आणि दोन्ही फटके ऑन दी अप, जागेवरूनच. एक बरोबर पॉइंटला, एक लॉंग ऑफला. टीमची धावसंख्या 9. एक वाईड बॉल आला, 10 धावा झाल्यात. हा बॉल तर 10 धावा स्कोर बोर्डवर. फुलटॉस होता, बैठक, फटका हवेत आहे, फिल्डर मागे धावतोय परंतु भवऱ्यासारखा तोही फिरतोय जसा बॉल फिरत होता. आणि अखेर तिथे जीवदान मिळेल निलेशला. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते. धावा वाढतात, धावा झाल्यात 11. फटका नक्कीच फसला होता, जो बैठक मारण्याचा प्रयत्नही झाला परंतु डीप मध्ये बॉल ज्यावेळेला टर्न झाला स्क्वेअर लेगला, फिल्डर कडून होते चूक. धावा वाढतायत. नेल्सन आकडा 11 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. 8:33 आज पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. या शृंखलेचा आजचा हा दुसरा दिवस रात्रीचा खेळ तुमच्या समोर रंगत असताना जागेवरच खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं परंतु नियंत्रणही नाहीये. गोलंदाजाचा जास्त बाहेर बॉल आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल. हाई बॉल पंच सांगतायत लगातार दुसरा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13. शेवटचा बॉल या षटकातला. 13 धावा स्कोर बोर्डवर आहेत.
दोन चौकार आलेत या ओव्हर मध्ये आणि यावेळेला कडा प्रहार पाहायला मिळतोय. पंच सांगतायत हा बीमर आहे, नो बॉल आहे आणि त्याच्यावर षटकार म्हणजे 7 धावांचा अहेर हा बोनस मिळालाय फलंदाजी करणाऱ्या ग्रीष्मा 11 एसीसी धुतुम टीमला. वीस धावा 20. नो बॉल वर षटकाराला फ्री हिट आहे. आई बॉल परत टाकावा लागेल असं दिसतंय आणि अंपायर सांगतात येस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वर एक्स्ट्रा बरोबर आतापर्यंत 21 धावा 21. भरपूर महागडं षटक. पहिल्याच ओव्हर मध्ये भरपूर धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. फुल टॉस होता. आता परत एक वेळा एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर होतोय 6 धावांसाठी. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार आणि अखेर पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 27. पहिलं षटक सर्वात महागडं षटक. पहिल्याच ओव्हर मध्ये धावा 27 खर्च करण्यात आल्यात. गोलंदाज तन्मय ठाकूर. तन्मयने मनाने धावा खर्च केल्यात. नक्कीच अपेक्षा होती परंतु पहिल्याच ओव्हर मध्ये तुफान बॅटिंग मधलं पाहायला मिळालं ग्रीष्मा 11 एसीसी धुतुम. आणि धुतुम याच्यासाठी जाणला जातो हा संघ वेगाने धावा करण्यासाठी टॉस जिंकले बॅटिंग करण्याचा निर्णय आणि तो एकदम सार्थ ठरवलाय. दोन्ही बॅटरने परेशने 2 षटकार मारले. त्याच्या अगोदर निलेशच्याही बॅट मधून धावा आल्यात. या ओव्हरची सुरुवात चांगली झाली आहे. पहिला डॉट बॉल सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी संयम मात्रे. नाव जसं आहे तसाच खेळ करावा लागेल संयमला. अगदी संयमाने जरी पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या असतील. दुसरा बॉल बैठक. यावेळेला स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. धावा मिळतील 4. येतोय चौकार.
विकेट आहे. संयम मात्रेने विकेट घेतले. नवीन फलंदाज सिद्धेश ठाकूर आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. टार्गेट सेट करावा लागेल, परंतु विकेट आल्यानंतर तो दबाव बनू शकतो, कारण 3 बॉल मध्ये फक्त 4च धावा आल्यात या ओव्हरच्या दरम्यान. आणि आता लेफ्ट हँडेड बॅटर सिद्धेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये संयम मात्रेकडून. बॅकफुटला जात असताना लेट कट गल्लीमध्ये फिल्डर आहे, नाही मिळणार धाव. डॉट बॉल. अप्रतिम कमबॅक या ओव्हरच्या दरम्यान. हातच खोलू दिलेले नाहीयेत. एक चौकार आला होता जो स्वीप मारला होता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, बैठक स्वीप, परंतु त्याच्यानंतर शांत ठेवले फलंदाजांना. संयम मात्रेने, जसं नाव आहे त्याचं. यावेळेला चांगला प्रहार, कडा प्रहार, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार येतोय सिद्धेशच्या बॅट मधून. पहिला षटकार. कडक बॅटिंग, एक षटकार आला या ओव्हरच्या दरम्यान. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या ओव्हर मध्ये आतापर्यंत 10 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 27 होत्या, या ओव्हर मध्ये 10. आता धावा झाल्या 37. 37. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर विकेट, त्यानंतर एक डॉट आणि एक षटकार, असं विश्लेषण राहिले या ओव्हरचं. 10 रन आलेत या ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये तुफान वाऱ्याच्या वेगाने धावा येत होत्या. चौफेर फटकेबाजी राहिली. गोलंदाजाने चुका केल्या, खास करून तन्मय ठाकूरने. शेवटचा बॉल हलक्या हाताने ढकललाय शॉर्ट कव्हरला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव मिळताना दिसेल. प्रमोदने बॉल थांबवला. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर. एक फलंदाज बाद. 38. टीम दुतुम. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जुई आयोजित युवा अध्यक्ष चषक 2025 चा हा क्रिकेटचा महासंग्राम. या स्पर्धेचे आयोजक प्रवीण दादा गासे साहेब, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेले कित्येक वर्ष सातत्याने त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आणि हे 4थं पर्व आहे. प्रत्येक पर्वामध्ये नक्कीच आमंत्रण येत असतं, परंतु या पर्वामध्ये खास विशेष वेळ मिळाला आणि म्हणून या स्पर्धेमध्ये येण्याची संधी प्रवीणजी घासे यांच्या वतीने प्राप्त झाली. त्याबद्दल नक्कीच त्यांचा मनपूर्वक आभार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या 38. कुणाल पाटील आता गोलंदाजीसाठी बॅक टू द बॉलर खेळलाय. फटका सिद्धेशचा. हा डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. आणि कुणाल षटक क्रमांक 3 टाकण्याच्या तयारीमध्ये. पहिला बॉल निर्धाव टाकलाय. जसं नाव आहे तसं काम करून दाखवावं लागेल. कुणालला पहिला डॉट आलाय. दुसराही चांगल्या टप्प्यावर. कुणाल नावाची लोक थोडीशी खतरनाकच असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये, आणि त्यातल्या त्यात हा बॉल चांगल्या टप्प्यावर. बॅक टू बॅक दोन्ही बॉल बरोबर टप्प्यावर टाकलेले आहेत. दोन्ही बॉलवर फक्त एकच धाव आली. टीमची धावसंख्या 39. 39. दबाव बनतोय. मागच्या ओव्हर मध्ये धावा आल्या नाही. मागच्या ओव्हर मध्ये 11 आल्या. या ओव्हर मध्ये 2 बॉल मध्ये फक्त 1 आली आहे. त्याच्यामुळे दबाव बनवला जातोय दुतुम टीमवर. परंतु जोपर्यंत मैदानामध्ये परेश आहे तोपर्यंत वेगाने धावा येतील याच्यामध्ये शंका नाहीये. ही ओळख आहे टीमची, या गावाची. परेश ठाकूर, मिस्टर 360. मागे चाललाय बॉल फाईन लेगच्या दिशेने. आणखीन एक चांगला बॉल.
या ओव्हरच्या दरम्यान कुणालच्या माध्यमातून आणि सातत्याने दबाव बनवलाय कुणालने या ओव्हरमध्ये 3 बॉल टाकले 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव त्याने खर्च केली आहे चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक पहिल्या ओव्हर मध्ये 27 नंतर 11 या ओव्हर मध्ये 1 धावा झाल्यात 39 बॉल हवेत आहे टॉप एज कुणाल खाली कुणाल नाव आहे जेल येणारच फलंदाज बाद आउट संगीत मला वाटतं या वर्षात सगळ्यात जास्त इंस्टाग्रामवर रील याच गाण्यावर बनले असतील नवा झाल्यात 39-39 आणखीन एक विकेट गमावली आहे कुणालने या ओव्हर मध्ये कमबॅक केले या ओव्हर मध्ये त्याने 4 बॉल टाकले 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट घेतली आहे सगळ्यात महत्त्वाची विकेट होती परेश ठाकूरची कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा सुरू होती की हा झेल होणार नाही तो कुणाल आहे कुणालची फिल्डिंग दर्जेदार असते तेवढीच चांगली गोलंदाजी आणि तेवढाच चांगला झेल त्याने टिपलाय फलंदाज बाद परंतु शेवटी कमबॅक करावं लागेल आता टीम दुतुमला देखील धावा कराव्या लागणार आहेत नो डाऊट सुरुवात चांगली झाली वेल बिगन इज हाफ डन परंतु त्यानंतर पलटवार देखील झालाय आणि तो पलटवार केलाय पंडी शूटर्स जासई या टीमने हाही संघ काही कमी नाहीये नवीन फलंदाज मैदानामध्ये ब्रेंट ठाकूर ओ परत एक वेळा कुणालचा बॉल बरोबर थोडासा थांबून आल्यासारखा फसल्यासारखा वाटला सरळ विकेट कीपर कडून गोलंदाजाच्या हातात हा डॉट चांगली गोलंदाजी या ओव्हरच्या दरम्यान उलटा फटका मारण्याचा प्रयत्न परत एक वेळा बीट केलं गेलंय फलंदाजाला ड्रिंक्स ब्रेक आता मैदानामध्ये होईल ओव्हरची होते समाप्ती या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव खर्च केली कुणालने त्याच्यामध्ये 1 विकेट देखील त्याने घेतली आहे आणि ओव्हर नंबर 3 चा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 फलंदाज बाद धावा झालेल्या आहेत 39 टीम ग्रीष्मा 11 एसीसी दुतुम वेलकम बॅक आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जुई आयोजित युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम आज दुसरी रात्र आणि मी मराठी क्रीडांगणामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे जिथे पहिला सामना रंगतोय 3 ओव्हरचा खेळ संपलाय जे प्रेक्षक उशिराने आपल्याबरोबर जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 39 टीम ग्रीष्मा 11 एसीसी दुतुम 2 फलंदाज बाद 39 लॉस ऑफ 2 विकेट आणि ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय संयम मात्रे ज्या संयमने याच्या अगोदर दुसरं षटक टाकलं होतं त्याने 11 धावा खर्च केल्या होत्या त्यालाच ओव्हर नंबर 4 मध्ये बोलवण्यात आलंय सिद्धेश आहे स्ट्रायकिंग इनला सिद्धेशने समोर फटका सजवलाय लॉंग ऑन आहे डीप मध्ये सिंगल तिथे मिळताना दिसेल या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 40 मागच्या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव म्हणजे मागच्या 7 बॉल मध्ये फक्त 2 धावा केल्यात बॅटिंग करत असताना दुतुम टीमने याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता काय कमबॅक झालाय चांगला खेळ चांगला पलटवार पंडी शूटर्स जासई कडून राहिलाय या मॅचच्या दरम्यान प्रणित आता स्ट्रायकिंग एंडला प्रणितला देखील खातं उघडायचंय या मॅच मध्ये चला 20 मिनिट्स आहेत 20 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट करायचे आहेत 4
17 मिनिटं झाले, 3च मिनिटं आहेत तुमच्याकडे हे षटक पूर्ण करण्यासाठी. चांगला बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातात. डॉट चांगलं कमबॅक स्वयं मात्रेचं. मागच्या ओव्हरमध्ये स्वयं मात्रेने नक्कीच शांत ठेवलं होतं, जसं नाव आहे त्याचं तसाच खेळ त्याने दाखवला होता विरोधी टीमच्या विरोधात. आणि आता देखील या षटकामध्ये देखील तो दबाव बनवतोय. पहिल्या 2 बॉलवर फक्त एकच धाव आली आहे. चांगलं कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 27, त्याच्यानंतर 11 धावा. त्याच्यानंतर कुणालने फक्त एकच धाव खर्च केली आणि या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत 2 बॉलमध्ये फक्त एकच धाव आली आहे संयम मात्रेकडून. बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी, थ्रोच केलेला नाहीये. डॉट बॉल येतोय, आणखीन एक डॉट. आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढतंय ग्रीष्मा 11 एसीसी धोतुमचा विचार केला तर. आणि मागचे 4 बॉल डॉट बॉल खेळलाय प्रणित ठाकूर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 2 डॉट बॉल सिद्धेश देखील खेळलाय. त्याच्यामुळे जो दबाव आहे तो बनतोय. म्हणजे ऑलमोस्ट दोघांच्या दरम्यान जर पाहिलं तर 1 ओव्हर मेडन गेलाय. 4 बॉल प्रणित डॉट बॉल, सिद्धेश 2 डॉट बॉल. त्याच्यामुळे तो दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या साइडवर. पुढचा बॉल. यावेळेला फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर येतोय, प्रयत्न चांगला होतोय. काव कॉर्नरला झेल टिपलाय, फलंदाज बाद. तिसरी विकेट गमावली आहे एसीसी धुतुमने. दोन ओव्हर मध्ये 38 धावा होत्या आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मागच्या 10 बॉल मध्ये फक्त 2 धावा आल्यात. कहाणी इथेच बदलली या मॅचची. 2 ओव्हर मध्ये 38 आणि मागच्या 10 बॉल मध्ये फक्त 2 धावा. या ओव्हर मध्ये 4 बॉल टाकून झाले, 4 बॉल मध्ये फक्त 1 रन. मागच्या ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये फक्त 1च रन. काय कमबॅक केलंय, पलटवार. म्हणून तर क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, कोणत्याही क्षेत्रात म्हटलं जातं, नेव्हर सेलिब्रेट टू अर्ली. कुठलीही गोष्ट लवकर सेलिब्रेट करू नका. पहिल्या ओव्हर मध्ये 27 आल्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये 11 आल्यानंतर 38 झाल्यानंतर काय कमबॅक होतं, काय पलटवार होता पंडित शूटर्स जासईचा. बीट केलंय, पाय चाललेले नाहीयेत, फुटवर्क नाहीये, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेच करत असताना स्वतःला. सड बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट. 5 बॉल टाकून झालेत. नवीन फलंदाज झालाय नेहल पाटील. 5 बॉल मध्ये फक्त 1 रन. संयम मात्रे शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर 1 धाव इथे मिळेल का पाहायचंय. धावच घेतलेली नाहीये, म्हणजे याही ओव्हर मध्ये फक्त 1च रन आली आहे. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर ग्रीष्मा 11 एसीसी धुतुम या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 40 धावा, 3 फलंदाज बाद. समाप्तीनंतर धावा झाल्यात आतापर्यंत 40. 3 फलंदाज बाद. लास्ट ओव्हर. गोलंदाजीसाठी प्रमोद मडवी. लेफ्ट हँडेड बॅटर समोर. सिद्धेश स्ट्राइक ठेवली आहे शेवटच्या ओव्हर साठी. पाहूया काय कामगिरी होतीये. पहिलाच बॉल, फलंदाज बाद होईल. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, मिस केली लाईन आणि सरळ आता डगआउट मध्ये जाऊन बसावं लागेल. विकेट.
हंगामातला मी पाहिलेला क्रिकेट मधला सगळ्यात महत्वपूर्ण कमबॅक राहिला हा सामना, म्हणजे कारण पहिल्या ओव्हर मध्ये 27, 2 ओव्हर मध्ये 38 आणि त्याच्यानंतर कहाणीच बदलली या मॅचची. मागच्या 2 ओव्हर मध्ये फक्त एक धाव, या ओव्हरची सुरुवात विकेटने, म्हणजेच मागच्या 13 बॉल मध्ये फक्त 2 धावा आल्यात आणि 3 विकेट आल्यात. 3-13 वाजलेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. म्हणून तर मी मगाशी उल्लेख केला, नेव्हर सेलिब्रेट टू अर्ली. बॅकफुटला जात असताना कट केल्या, पॉइंटच्या डोक्यावरून इथे धावा मिळताना दिसतील. 14व्या बॉलवर शेवटी ती कोंडी फोडली आहे आणि येतोय चौकार. मिळाली आउटसाइड ऑफ स्टंप, फक्त कट केला पॉइंटच्या डोक्यावरून आणि 4 धावा वसूल केल्यात फलंदाजाने. या महत्वाच्या धावा आहेत, धावा येणं गरजेचे आहे आणि त्या आल्या सुजल ठाकूरच्या पॅट मधून. या चौकाराच्या मदतीने स्कोर बोर्डवर 44 धावा, 4 फलंदाज बाद. आकड्यांचा खेळ सध्या पाहायला मिळतोय. 5वं षटक सध्या प्रगती पथावर. भैरवीचं षटक, अंतिम षटक. प्रबोध स्टेप आउट करून खेळलाय, कॅचिटचा कॉल, एक्स्ट्रा कव्हर मागे धावतोय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. 3 फिल्डरच्या बरोबर मध्ये बॉल पडतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील सुजलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 46, 46. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 50, 52, 55च्या आसपासचं टार्गेट सेट करावं लागेल आता. ओ चांगला फटका, कडक फटका, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, बेधडक चौकार. ड्राईव्ह इथे दाखवला, कडक फटका होता. 4 धावा मिळतात, 4 धावांबरोबर 50 धावा कंप्लीट होतात. अर्धशतक पूर्ण झालंय. ग्रीष्मा 11 एसीसी धुतुम या टीमच्या धावसंख्येमध्ये आता 50 आकडा पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग सुजलची. शेवटच्या क्षणाला चॉप केलाय, कापलाय गलीमधून बॉलला, सुईतून धागा काढावा तसा 2 फिल्डरच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे, येतो चौकार. डीजे वादक म्हणून, त्याच्यामुळे तुम्हाला असे गीत सातत्याने ऐकायला मिळतील. धावा झाल्या 54. जास्त शफल झालाय, एका हाताने बॉलला मागे पाठवलंय, फाईन लेगला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार. मागील 3 बॉलवर सलग 3 चौकार मारलेत फलंदाज सुजलने आणि हा या स्पर्धेमधला 3रा फलंदाज ठरलाय ज्याने सलग 3 बॉलवर 3 चौकार मारलेत. ओव्हर नंबर 5 चा खेळ आणि पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 58. धावा करायचे ते 59. ज्यावेळेला मैदानामध्ये पंडित शूटर जासई हा संघ मैदानामध्ये उतरेल. 59 धावसंख्येचा पाठलाग या युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषकाच्या दुसऱ्या रात्रीतल्या पहिल्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने होईल, कोणता संघ जिंकेल, धुतुंबाजी मारेल की जासई संघ त्यावर हावी ठरेल, याची कहाणी ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून जयेश भोसले सर यांच्या जुबानी. धन्यवाद.
साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. जाणता राजा दादर आणि गावदेवी उसारली खुर्द या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. चला तर करूया टॉस. हेड अँड टेलच कॉल करायचंय. टेल हा कॉल आहे आणि यस टेल सिटीज. टॉस इथे गावदेवी उसारली खुर्द या दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान टॉस झालाय. टॉस जिंकलाय गावदेवी उसारली खुर्द या टीमच्या कॅप्टनने. टॉस जिंकला, निर्णय काय घेणार आहात? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. या हंगामात कधी या टीमच्या विरुद्ध खेळलेला आहात का? नाही, या हंगामात नाही केलो, पहिले खेळलेलो आहे. मग त्यावेळेला रिझल्ट काय होता? कोणता संघ जिंकला होता, तुमचा की त्यांचा? त्यावेळी हे लोक जिंकले होते. मला वाटतं चिरल्याला मॅच झाली होती, आमची सेमीफायनल झाली होती, तेव्हा हे जिंकले होते. मग यावर्षी त्याची पलटफेर इथे होईल आणि तो एक उलटफेर आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का असं वाटतंय? नक्कीच प्रयत्न तर पूर्ण करू. चला, शुभेच्छा आहेत. जाणता राजा हे नाव टीमचं आणि खऱ्या अर्थाने तुमचा खेळ देखील चांगला आहे. दादर हा संघ नेहमीच चांगला खेळतो. त्यांनी सांगितलं मागच्या वर्षी एका मोठ्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये हरवले. बॅटिंग करायचे, काय वाटते किती टार्गेट सेट करायला पाहिजे? टार्गेट चांगला सेट करू आणि आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती. याच्या अगोदर जसं त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षी खेळ चांगला रंगला, या वर्षी किती ट्रॉफी जिंकल्यात तुम्ही आणि कसा राहिला या वर्षीचा हंगाम? अजून काय बेटर करणं गरजेचं आहे टीमसाठी असं वाटतंय? या वर्षीचा हंगाम थोडा बॅट चाललाय, कारण की उरणमध्ये आम्ही डेला 5 नंबर मारले पण नाईटला अजून नंबर नाही मारला. प्रयत्न चालू आहेत, कारण की क्रिकेट सोबत लक पण लागतात, पण लक फॅक्टर थोडं आमचे कमी पडतात, पण मेहनत पूर्ण करतात. मेहनत करू आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. चला, शुभेच्छा आहेत. या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये नक्कीच लक फॅक्टर तुमच्या बरोबरीने राहील ही अपेक्षा करूया. टॉस झाला नुकताच आणि टॉस जिंकला उसारली खुर्द या टीमने. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या मॅच मध्ये जाऊया समालोचन कक्षात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच कुणालजी दाते सर यांचा आवाज तुम्ही ऐकता आहात. प्रथमतः आपण IPL मध्ये प्रो कबड्डी, प्रो दहीहंडी, त्याच वेळेला आपण सातत्याने मग प्रो खो खो असेल इथे देखील आवाज ऐकायला मिळाला. आणि आज महाराष्ट्रातल्या नामचीन स्पर्धांपैकी अनेक स्पर्धा सातत्याने ज्यांचा आवाज आपण ऐकत असतो असे कुणालजी दाते सर यांचा आज आपण आवाज ऐकतो आहोत. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जुई तथा स्वर्गीय सुरामजी घासे साहेब तथा स्वर्गीय बाळकृष्ण घासे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 माननीय आदरणीय प्रवीणदादा घासे साहेब युवा अध्यक्ष भाजपा उरण पूर्व विभाग कार्यकारी दंडाधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि गेले अनेक वर्ष 3 पर्व जे यशस्वीरित्या आयोजन पार पडल्यानंतर 4थ्या पर्वामध्ये आज आपण आहोत. 4थ्या पर्वातील आजची ही दुसरी रजनी आणि पहिली मॅच एका बाजूला पाहायला मिळते. पंडित शूटर्स जासई संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतोय ग्रीष्मा 11 ACC दुत्तुम. महत्वाची सूचना आहे दोन्ही टीमसाठी आणि आजच्या रजनीतील सर्व टीमसाठी. 12वा प्रतिनिधी हा संपूर्ण मॅच होईपर्यंत इथे उपलब्ध पाहिजे आणि जर उपलब्ध नसेल तर त्या टीमला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. सूचना संपली आहे. या सूचनेवरती अंमल केला जाईल, आपण हे लक्षात ठेवावं. ओ टू कम बॉक्स. सातत्याने या विभागाचा आवाज म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं अर्थात प्रियलजी पाटील सर यांनाही देखील तुम्ही ऐकता आहात. आघाडीची जोडी मयूर पाटील आणि त्यांच्या साथीला साहिश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. पिंट्याला आपण पाहतो गोलंदाजी मार्क मध्ये. प्रणीतचा पहिला चेंडू रायझिंग डिलिव्हरी राहिली, उसळी घेणारा अतिरिक्तच्या मदतीने सुरुवात झाली इनिंगला. या मॅचच्या दरम्यान ऍज अ ऑफिशियल म्हणून कामकाज करत असताना मैदानाच्या आतमध्ये तिथे आपण जीवन गावण सर यांना पाहतो आणि त्यांच्या साथीला मैदानावरती शैलेजी चव्हाण सर यांना आपण पाहतो आहोत. तर या मॅचचे तिसरे ऑफिशियल म्हणून सुदर्शन पाटील तारा हे देखील कामकाज करत असताना एक्स्ट्रा आली आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना आपण पाहतो. पुढचा बॉल यावेळेला स्लॉट मध्ये ऑन साइडला प्रॉपर टर्निंग करत असताना पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये, ठोकला षटकार. अरे
आपण पाहत आहोत. दुसरी रजनी आहे, सेकंड नाईट आपण या स्पर्धेची पाहतो, या चौथ्या पर्वाची, आणि तोच दर्जा, तेच देखणं आयोजन. उजव्या शीच्या बाहेर कट केला होता, शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात. फर्स्ट विकेट खेळाडू क्रमांक पहिला मयूर पाटील डिपाच. असं गीत आपण ऐकतो डीजे मॅडी आज मात्र पुन्हा एकदा सज्ज झाले. सर्वाधिक चर्चेचं नाव आहे डीजेच्या यादीतील, आणि त्यांना आपण पाहत आहोत. स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या अर्थात एकंदरीत 7. पहिला खेळाडू बाद झालेला पाहायला मिळाला. मोठी सुरुवात देण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज क्रमांक अर्थात पहिला मयूर पाटील बाद होत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉल त्याने फेस केले, 6 धावा त्याच्या बॅटमधून आला. 300चा हेल्दी स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. परंतु जमेची बाब उत्तर, जिथे उत्तरार्धामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना संघ ग्रीष्मा 11 ACC दुत्तुम या टीमची पाहायला मिळाली की पहिल्याच षटकामध्ये विकेट प्राप्त झाली आहे. पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. विकेट घ्याव्या लागतील, कारण एक मोठी भागीदारी जर का रचली गेली. एका बाजूला एक जेन्युइन ऑलराऊंडर साईश मैदानाच्या आतमध्ये, भूषण मात्रे एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याला पाहिलं जातं, आणि तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होता. सातत्याने गेले अनेक वर्ष पंडित शूटर जासई टीम विठ्ठल जासई या नावाने खेळताना पाहायला मिळते. यावेळेला लोड फुल होत होता, ऑन साइडला हलक्या हाताने केले. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल आली आहे, चिकी सिंगल घेतली आहे. एक धाव फार महत्वाची आहे. एका धावेने संघाला पुढे घेऊन जावं लागेल, कारण या मॅच मध्ये जिथे आपण पाहिले 59चा पाठलाग, प्रत्येक षटका गणिक, प्रत्येक चेंडू गणिक, ही धावसंख्या पुढे जायला हवी. धावफलक हलतं ठेवणं गरजेचं राहील. प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करणे तितकंच आवश्यक आहे, आणि ते करण्यात येते. मैदानाच्या आतमध्ये ही बाब महत्वाची राहिली. पहिल्या बॉलवरती भूषण मात्रेने देखील एक सिंगल घेतली आहे. उसरली टीम, मला वाटतं उसरली गाव म्हटल्यानंतर 3 ते 4 रजनीच्या स्पर्धा त्या गावामध्ये होता, परंतु थोडेसे बाउंड्री लाईन वरती आहात तुम्ही. आयोजकांना या गोष्टी सांगाव्या नाही लागत. थोडस पाठीमागे उभे राहा. एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या संघाची एकेरीच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. पुढचा बॉल अराउंड विकेटने थेट यष्टांचा वेग, मोठी मासी जायला अडकली आहे. फलंदाज क्रमांक पहिला साई शोधतोय इथे बाद. लेवल डिलिव्हरी, 4ही मुंढ्या चित केलं. स्लॉक स्वीप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे साईश बाद होत असताना पाहायला मिळाला. दुसरा धक्का, साईश मात्र गोल्डन डकचा शिकार राहिला. तो क्लीन बोल्ड केलं, 4ही मुंढ्या चित केलं होतं. अवाक होऊन केवळ पाहत राहिला साईश मैदान सोडत असताना या चेंडूकडे, आणि ज्या रीतीने चेंडूने वेग घेतला होता. नवीन बॅटर रचित मात्रेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. ओव्हर विकेट, अराउंड विकेटने रक्षित आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने ऑन साइडला केलाय. डीप मध्ये एक सिंगल घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट करण्यात आली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. चेंडूवरती वेगाने आले, रन्स मिळाले. आता 2 संघाची धावसंख्या पुण्याच्या दुहेरीच्या मदतीने वधारती 10 धावा धावफलकावरती आहेत. प्रणित ठाकूरच्या गोलंदाजीची खासियत ही राहिली की कम खर्चा आणि जादा चर्चा या स्वरूपाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजाला विकेट स्वरूपामध्ये ज्यावेळेला खुराक प्राप्त होते ना, तो अधिकचा घातक बनतो.
आणि त्याने प्रत्येक भात्यामधील चेंडू बाहेर काढला. प्रामुख्याने एक बाब नोटीस करणारी ही राहिली आहे ना की अराउंड विकेटने गोलंदाजी करत असताना एक कोण बनवण्याचा प्रयत्न त्याने सातत्याने केलाय. उजव्या यशीच्या बाहेर हे चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे होतोय. पुढचा बॉल घेऊन पुण्याचे गोलंदाज. यावेळेला प्रॉपर टायमिंग झाला ऑन साइडला हवेच्या लाटांवरती स्वार होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. एटीन ऑन डी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 फलंदाज बाद झाल्यात. 18 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकामध्ये धावा आल्या एकंदरीत त्या 16. 2 धावांची पेनल्टी ऍड होते ती झाल्या 18. अर्थात पेनल्टी या स्वरूपामध्ये आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माहितीसाठी की आपला 12वा प्रतिनिधी इथे नाहीये आणि या कारणास्तव आपल्याला मिळणारी 2 धावांची पेनल्टी इथे ऍड होईल. टार्गेट सेम असेल परंतु पहिल्या षटकाच्या अंती तिथे 16 होत्या तर 2 धावा आपण ऍड करतो आहोत. संघाची धावसंख्या जिथे आपण पाहतो आहोत 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावर. 2 फलंदाज बाद. जिथे आपण समीकरण आता मतलब बदलू लागलेत कारण येणारे चेंडू इथून शेष राहिले ते 24 चेंडू आणि जिथे विजयासाठी 41 ची आवश्यकता. 24 चेंडू आणि 41 धावा. समीकरण बदलत असताना पाहायला मिळतात सातत्याने कारण पहिल्या षटकातील सुरुवात जी काय झाली या उत्तरार्धाची षटकारानंतर सिद्धेशचा पहिला बॉल ऑन साइडला संधी निर्माण झाली होती. हा पंप पूल केला क्षेत्ररक्षण इथे निलेशच्या हातामधून चुकी झाली आहे. चेंडूने ओलांडली सीमारेषा. मिळतील धावा 4. आलाय चौकार. सातत्य राखलं धावसंख्येमध्ये. विकेट जरूर गमावल्यात परंतु जो काही धावसंख्येचा ग्राफ आहे आलेख आहे तो खाली उतरू दिलेला नाहीये. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जिथे भूषण मात्रे करतोय. 2 बॉल त्याने फेस केले. 5 धावसंख्येवरती 2 नॉट आउट आहे. 250चा त्याचा स्ट्राईक रेट सिद्धेश ठाकूरच्या अगेन्स्ट. यावेळेला बाची टॉपेज इथे मात्र एक थिकेज आउटसाइड एज घेतली. क्षेत्ररक्षण इथे झालेलं नाही आहे चांगला. फेक का फेक होते इथून तिथे तिथून इथे जणू काय धावांचा सेल लागलाय मोठी जुईमध्ये. चालू तर चालू काय आपल्याकडे कमी धावसंख्या आहे. या मैदानाचा भौगोलिक आराखडा पाहता या मैदानावरती कोणतीही धावसंख्या चेस होते त्यासाठीचे प्रयत्न चांगले व्हावे लागतात आणि ते प्रयत्न चांगले आहेत. उत्तरार्धामध्ये आपण दुसऱ्या षटकामध्ये आहोत आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या 2 बॉलवरती 6 धावा आल्या. संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती एक चांगली भागीदारी रचली जाते. पहिला खेळाडू 7 वरती बाद झाला. दुसरा खेळाडू 8 वरती बाद झाला. पहिला खेळाडू दुसऱ्या चेंडूवरती तर दुसरा खेळाडू हा 4थ्या चेंडूवरती. परंतु तिथून पुढे भागीदारी चांगली बनली आहे. यावेळेला देखील गुडलेन स्पॉट वरती टाकला गेलेला हा चेंडू बाहेरच्या दिशेने निघणारा पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होती सिद्धेशच्या माध्यमातून देखील. या मॅच मध्ये आणण्यासाठी त्याची ही गोलंदाजी फार महत्वाची राहील कारण पहिल्या षटकामध्ये रन्स आल्यात. तिथून पुढे धावसंख्या थांबवणे तितकीशी आवश्यक राहील. विकेट प्राप्त करावा लागतील. यावेळेचा बॉल प्रॉपर टायमिंग झालाय. वाडीस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याने झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 3 होईल इथे बाद.
थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आपल्याला एक गोष्ट आवर्जून करायची आहे ती अर्थातच प्रवीण गासे ऑफिशियल या युट्यूब वाहिनीवरती जाऊन युवा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी उरण पूर्व विभाग कार्यकारी दंडाधिकारी यांच्या युट्यूब वाहिनीवरती जाऊन तुम्ही या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तिथून पुढे आपण या स्पर्धेचे संपूर्ण क्षणचित्र पाहू शकता घर बसल्या आपल्या मोबाईल वरती। धक्का क्रमांक 3 भूषण देखील बाद झालाय। संघाची एक आशा म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं, संघाचा संकट मोचक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्याने इथे साथ सोडली आहे। सरपंच जी तो चलती है, कौन संभालेगा गाव की जिम्मेदारी। संघाचा महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलाय सिद्धेश ठाकूर। चौथ्याच बॉलवरती त्याने यश प्राप्त केलंय। 24 ला 3 बाद। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचून मारला डीप मिड विकेट मध्ये। क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळतीये, ध्वरीचा प्रयत्न, सेकंड रन, रिक्स घेतली, तोटा नाही झाला तर संघाच्या धावसंख्येमध्ये बांधणारी 1 रन अर्थात धावफलक मोठा होतोय। रन्स येत असताना पाहायला मिळाला, विकेट गमावला। पाहणं या आधीच्या बॉलवरती मोठा फलंदाज बाद झालाय, परंतु तिथून पुढे येणारा नवीन बॅटर त्याचा आविर्भाव त्याने येता क्षणी इथे दाखवलाय। धावा गोळा करण्यासाठीच आम्ही मैदानाच्या आतमध्ये आलो आहोत। रन्स गोळा करायच्या धावांसाठी जी धाव जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुण्याच्या सज्ज, स्कोरकार्डवरती धावा त्या 26, 59चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय। सिद्धेचा हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर पुन्हा एकदा ठेवला होता। इथे पुन्हा वारंवार रिक्स घेतली जाते, क्षणाक्षणाला जोखीम पत्करली जाते। धावा गोळा करायच्या, धावसंख्येला आपण आलेख उंचवत जायला हवा, याच्याकडे कल दोन्ही बॅटरचा पाहायला मिळतो। रन्स मिळाले 1, 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपला। स्कोर कार्ड वरती धावा आहेत, पहिल्या षटकामध्ये आल्या 16, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 9, एकंदरीत धावफलकावरती आहेत त्या 27। आवश्यकता आहे 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची। क्रीडानगरीवरती अनेक रजनीच्या स्पर्धा सातत्याने 4 ते 5 नाईट्सच्या स्पर्धा या मैदानावरती होत असताना पाहायला मिळतात आणि सातत्याने मैदान जरूर बदललं असेल तरी देखील या गावकऱ्यांचं क्रिकेट आणि क्रिकेट वरतीचं प्रेम अजिबात बदललेलं नाहीये। सातत्याने स्पर्धा पार पडतात। दुसऱ्या षटक, तिसऱ्या षटक गोलंदाज प्रणीतचा पहिला बॉल, बॅटची लीडिंग एज घेतली आहे। क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज प्रणीत चेंडूच्या खाली आला, बोर्ड अँड कॉट। धक्का क्रमांक 4 आणखीन एक फलंदाज बाद। एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी करतोय, दोन्ही संघ लक्षवेधून उसळली आणि दादर नेक्स्ट मॅच ज्या वेळेला ही मॅच जशी संपेल दोन्ही संघ हस्तांतरण करत असतील त्याच वेळेला पुढचा संघ मैदानाच्या आतमध्ये जाणं बंधनकारक आहे। आयोजकांचा मेसेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, या गोष्टीकडे लक्ष द्या। या पुढील होणाऱ्या सामन्यांमध्ये प्रत्येक संघाच्या कर्णधाराने हे लक्ष ठेवा की ज्या वेळेला हँडशेक होत असेल ना संपलेल्या मॅचचं, त्यावेळेला नवीन संघ मैदानाच्या आतमध्ये लाईनअपने उतरायला हवं, कारण या स्पर्धेची आणि या क्रीडांगणाची शिस्त आहे। मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या अर्थात 27। विनीत म्हात्रे नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतं। पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला। अर्थात सातत्य गोलंदाजीतली ही पाहायला मिळताना की वेगाने गोलंदाजी करत असताना आपली दिशा चांगल्या दर्जाची ठेवली आहे। प्रणीत ठाकूर गोलंदाजी करतोय, वेगाचा बादशाह, रफ्तारचा राजा।
यावेळेला देखील पुन्हा एकदा 30 दिशा, तेच दिशेवरती नियंत्रण, प्रभुत्व पहा किती आहे त्याच्याकडे. वेगाशी कोणती कॉम्प्रोमाइज त्यांनी केलेली नाहीये, परंतु प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असताना कल या गोष्टीकडे राहिलाय की मुभा द्यायची नाहीये कोणत्या फलंदाजाला. आणखीन एक चेंडू डॉट बॉल आला. डॉट बॉल घेत असताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करत असताना भरधाव वेगाने गोलंदाजी होती. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केला. ब्लाइंड स्ट्रोक, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चपळतेचा चीता चांगला असेल निलेशच्या माध्यमातून. फलंदाज क्रमांक 5 बाद. शुभ संकेत दिले होते पहिल्या बॉलवरती षटकार ठोकत असताना मयूर पाटीलने या इनिंगला आगास त्याने केला होता षटकारानं. परंतु चांगल्या दर्जाचा खेळ इतर गोलंदाजांनी इथे केला. आयपीएलचा आवाज आपण ऐकतोय. आयपीएल अगदी काही दिवसावरती येऊन ठेपली आहे आणि ही आयपीएलची धून आपण ऐकतो आहोत. प्रणित ठाकूर गोलंदाजी करत असताना अद्याप रन्स त्याने खर्च केलेले नाहीये. विकेट प्राप्त केले आता 2. मोठ्या स्पर्धेचा मोठा खेळाडू. यावेळेला देखील वेगवान थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. लगातारचे 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत या स्पर्धेमध्ये. अद्याप 2-1 निर्धाव षटक अद्याप पाहायला मिळालेला आहे आणि या दुसऱ्या रजनीमध्ये आपण आणखीन एक निर्धाव षटक पाहायला जातोय की काय. वेदांत डाकी याने निर्धाव षटक हाताळलं होतं. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर थेट यष्टिरक्षकाचा वेध. आणखीन एक निर्धाव षटक येत आहे या दुसऱ्या रजनीतील पहिली मेडनवर आणि या स्पर्धेतली दुसरी मेडनवर टाकण्याचा कारनामा ज्या गोलंदाजाने केलाय. गोलंदाजी आवडली असेल ना तर प्रणित ठाकूर साठी हो द्या एकदा जोरदार टाळ्या. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये एकही धाव आलेली नाहीये. काय कमालीची गोलंदाजी झाली आहे. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 32 ची आवश्यकता. वेदांत डाकीची मी आठवण केली जो मात्र अर्थात बोरखारचा खेळाडू ज्यांनी निर्धाव षटक टाकलं होतं. 2 विकेट मिळवल्या होत्या. परंतु प्रणित ठाकूरने तुमच्या या गोलंदाजाने 2 षटक हाताळले. 1 मेडन टाकली. 16 धावा आणि 4 विकेट तब्बल त्याच्या ड्रीम स्पेल मध्ये त्याने घेतले आहेत. या गावाची चर्चा आपण करत होतो. खऱ्या अर्थाने या गावामध्ये सर्वाधिक रजनी क्रिकेटच्या स्पर्धा मैदानावरती होत असताना पाहायला मिळतात. परंतु रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील हे सर्वाधिक मोठं गाव म्हणून या गावाकडे अर्थात मोठी जुईकडे पाहिलं जातं. जितके गाव मोठं आहे ना तितकीच या विभागातील प्रत्येक व्यक्तिमत्वाची मनही तितकीशी मोठी आहेत. आणि म्हणून की काय सातत्याने गेले अनेक वर्ष मग इथे ही स्पर्धेचं आयोजन आपण गेले 3 पर्व पाहतो. 4थ्या पर्वामध्ये आज आपण आहोत. 3 षटक संपले. स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या अर्थात थांबलेली धावसंख्या आपण पाहत आहोत ती 27. येणारी 12 बॉल आणि 32 ची आवश्यकता. संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो परेश ठाकूर. बॅकफुटला आल्या. ऑन साइडला केला. डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट केली आहे. येणाऱ्या 11 चेंडू आणि 30 ची आवश्यकता राहील. परेश ठाकूर आलाय आणि त्याच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. ते रक्षित मात्रेच्या बॅटमधून. रक्षितने अद्याप आपण पाहिलं तर 3 बॉल फेस केलेत. कुंदनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रणित ठाकूरने जे निर्धाव षटक हाताळलं त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. पुढचा बॉल
यावेळेला हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चॉप केला होता, चारही मुंड्या चित केले या बॉलवरती, काय वेगाने टाकलाय. परेशकडे हीच खासियत राहिली आहे, कारण त्याच कारण राहिलंय की ज्या पद्धतीने त्याने क्रिकेट सध्याच्या घडीला खेळलाय. अगदी आपण या दुत्तुम गावामधून येत असताना खुल्या गटाचा मग गावदेवी गावठाण आणि तिथून पुढे अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळाडू गाजवत असताना पाहायला मिळतो. पुढे सासावलाय ओव्हर दी कव्हर, डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा 6. हा आला हाय अँड हँडसम मॅसिव्ह षटकार. रक्षित मात्र मैदानाच्या आतमध्ये तो एकटाच लढतोय, एकट्यानेच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. एक पात्री अभिनय त्याने केलाय, सामना खुला झालाय. येणारे 9 चेंडू आणि 24 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. हार जीत ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणी, जिंका याची पुन्हा अडबतील ही लाख वादळे, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा, वन्स अगेन अनदर बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट शॉट षटकार. जिथे मात्र डाऊन द ग्राउंड षटकार ठोकलाय. 2 बॉल वरती 2 षटकार इथे आल्यात. महत्वपूर्ण गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट आलेल्या या धावा इथे मॅचला कलाटणी देत आहेत. 8 बॉल 24, जिथे 8 चेंडू आणि 18 ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. रक्षित लढतोय, एकट्याने बॅटिंग करतोय, चहू बाजूला स्ट्रोक त्याने अटेम्प्ट केले, एक्स्ट्रा कव्हरचा ग्लोरियस स्ट्रोक आणि त्यानंतर डाऊन द ग्राउंड त्याने केलेला षटकार. पुढचा बॉल उजव्याशीच्या बाहेर, रूम मिळाला, गॅप मोठा आहे, धावांचा होणार नाही तोटा. रन्स मिळतील 4, अलॉंग विथ द कार्पेट गुदगुल्या करत ठोकलाय चौकार. पंडित शूटर्स जासई टीम ने शूटर्सने शूटर्स सारखाच कारनामा केला. 7 चेंडू आणि इथे 14 ची आवश्यकता असणारा हा चेंडू इथे थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. उर्वरित 6 बॉलचा खेळ शेष आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 14 ची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे, क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एक रंगताभरी लढत आपण पाहतो. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. 6 बॉल विजयासाठी पंडित शूटर्स जासई या टीमला विजयासाठी आवश्यकता आहे ती 14 ची गरज. सहा चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती अर्थात 14 धाव संख्येची. 6 चेंडू आणि 14 धावा. शेवटचा षटक, निर्णायक अंतिम षटक कोणाच्या हाती सुपूर्द करण्यात येईल. रक्षित ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आहे, रक्षा केली आपल्या संघाची आणि खऱ्या अर्थानं तो मैदानाच्या आतमध्ये एक पात्री अभिनय करत असताना तो उभा राहिलाय. धावा संख्या इथे गोळा केली आहे. एकंदरीत त्याच्या इनिंगचा जर आपण विचार केला ना तर त्याची बॅट बोलतीये 3 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅट मधून आला. 26 धाव संख्येवरती 2 नॉट आउट किंवा चेंडू फेस केलेत ते 8 चेंडू आणि 26 धावा. संघाची अडकलेली नौका त्याने पहिलं तिरी लावली आहे.
कुठेही थांबला नाही, डगबगला नाही. एका बाजूने विकेट पडत होत्या, संघ अडचणीमध्ये होता, तो एकटा उभा राहिला आणि केवळ उभा एकटा राहिला नाही, त्या संघाला देखील त्याने उभा केलं. गोलंदाजी मार्क मध्ये निलेश ठाकूर दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. त्याने चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण केलंय, परंतु इथे धावा रोखायच्या आहेत. यावेळेला खोला टाकला उजव्या सीच्या बाहेर, स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं पसंत करेल. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय तरी काय. यष्टिरक्षकाचा वेध चिडून घेतला. त्यावेळेला या विभागाचा आणि या तालुक्याचा किंबहुना या स्पर्धेचा नियम असा राहतो की तुम्हाला एकाच वेळेला स्ट्राईक रोटेट करावे लागते आणि ते इथे झालेला नाहीये. अर्थात चेंडू डॉट बॉल आला. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 14ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 14ची आवश्यकता राहील. स्ट्राईक वरती बॅटर सध्याच्या घडीला संयमला आपण पाहतो. 3 चेंडू त्याने फेस केलेत, एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये. नेक्स्ट मॅच मध्ये बॅटिंग करणारा संघ डगाऊटच्या शेजारी उभा राहील. अगदी त्याच वेळेला नवीन अर्थात क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेचच मैदानाच्या आतमध्ये वळेल, याकडे लक्ष वेधूया. प्रत्येक संघाला या सूचनेचं पालन करावं लागेल इथून पुढील सामन्यांमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. 5 चेंडू आणि विजयासाठी 14ची आवश्यकता आहे. पहिला चेंडू निर्धार स्वरूपाचा आलाय, गोलंदाजाच्या नावे राहिलाय. येणारे 5 बॉल 14 धावा. खोलामध्ये टाकला, डाऊन ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण झाले. सिंगल घेतले, दुहेरीसाठी पलटलेत, परंतु चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. सेकंड रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे संयम मात्र होतोय. तो बाद. सामना इथूनही बनू शकतो. येणारे 4 बॉलचा केस, 4 चेंडू आणि 13ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. निलेश गोलंदाजी मार्क वरती केवळ आला नाही तर संघाच्या आशा अपेक्षा तो इथे घेऊन आला. काय घडेल या सामन्याच्या दरम्यान, कारण अजूनही क्रिकेटचा हा चित्तथरारक लढत, एक रोमांच दर्जाचा मॅच, रोमांच दर्जाचा सामना आपल्याला अजूनही बाकी राहिलाय. बाकी तर हे अनेक स्वप्नरंजक राहतात. लोट फुलटोस आडवा बाटणे समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली, परंतु समीकरण इथून बदललेली नाही आहे. झेलचा प्रयत्न चांगला केला, बाउंड्री लाईन वरती आपली उपयुक्तता इथे चांगली दाखवली. या संघासाठी धावा रोखल्यात. येणारे 3 चेंडू आणि 3 बॉल मध्ये 13ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 13 धावा. समीकरण वारंवार क्षणाक्षणाला बदलत असताना पाहायला मिळाले. जमेची बाब ही राहिली आहे ना ती पंडित छुट जासे टीम साठी की सध्याच्या घडीला स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. रक्षित मात्रे तो स्ट्राईक इन वरती आहे, त्याच्या बॅटमधून रन्स देखील आलात. विकेट हवी आहे ती ग्रीष्मा इलेव्हन एसीसी दुत्तुम या टीमला, कारण हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्या क्षणापर्यंत उभा आहे तद्वर मात्र सामन्याचं गणित बदलण्याची त्याच्याकडे धमक आहे. चांगला स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला होता. कौतुक करण सीमारेषेवरती असणारा क्षेत्ररक्षक सिद्धेश ठाकूरचं काय झेपावला तो, त्याने फ्लाय घेतली, उंच उडी घेतली आणि चेंडूला अडवलं. धाबा रोखल्या, धाबा थांबल्यात. मॅच बनू शकते. नेक्स्ट मॅच दादर टीम खेळते आणि अर्थात दादर म्हटल्यानंतर मला वाटतं टेम्पो ट्रक आवर्जून गर्दी होईल. यावेळेचा बॉल खुला टाकला, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल डबलचा प्रयत्न, सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. 2 बॉल 2 चेंडू आणि 11ची आवश्यकता. येणारे 2 चेंडू आणि 11 धावा. काय घडेल या मॅचच्या दरम्यान, सामना बनू शकतो इथूनही, कारण ज्या दर्जाची गोलंदाजी झाली या आधीच्या षटक मात्र 18 धाब्यांचं जे निश्चितच पाहायला मिळालं होतं, परंतु निर्धाव षटक हे राहिलं ते पथ्यावरती बाप पडली आहे, कारण प्रणित ठाकूरने संघाला मॅच मध्ये घेऊन आला. या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर केवळ धावा आल्या त्या 3-4 चेंडू मध्ये. येणारे 2 बॉल 11ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 11 धावा. सामना कोणाच्या बाजूने झुकणार, येणारा 1 चेंडू तितकासा महत्वाचा राहील. गोलंदाजी मार्फत निलेश सज्ज होता है. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले कोणाचे किती बुलंद आहेत ना हे पाहणं गरजेचं. 2 बॉल 11ची आवश्यकता असताना समोरच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
एक चेंडू आणि 7 ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 7 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. अर्थात एक बॉल मध्ये 7 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत. एक्स्ट्रा जर यदा कदाचित या बॉलवरती पुढचा बॉल लो फुलटो समोरच्या दिशेने मॅच फिनिश होईल. सामना जिंकलाय तो आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. अर्थात जिथे चांगल्या दराची गोलंदाजी प्रणितने केली आणि त्याच जोरावरती हा सामना ग्रीष्मा 11 ACC दुत्तुम या टीमने जिंकलाय. दुत्तुम टीम आणि विजेता संघ आपल्या माहितीसाठी की विजेता वर्सेस विजेता हा सामना लगेचच खेळला जाणार आहे. विनर्स वर्सेस विनर्स ही मॅच होईल. त्याकरिता दुत्तुम टीम आपण कुठेही जायचं नाही. चला हँडशेक करण्यासाठी आपण लाईनअप मध्ये या. मैदान खाली करून घ्या. आणि अगदी त्याच वेळेला जसं आपण या प्लेअर ऑफ द मॅच कडे बघतो आहोत या आपण आवाजामध्ये बदल करूयात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रियाजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकूयात. तिथे देण्यात येईल प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. ऍब्सोल्युटली नो डाऊट गेम चेंजर असं षटक राहिलं. प्रणित ठाकूरचं त्याने निर्धाव षटक टाकलं. 2 विकेट त्याने प्राप्त केला. आपण एकंदरीत त्याच्या स्पेलचा विचार केला तर त्याने